आणि आमच्या समवेत ज्ञानेश्वरजी चिकणे देखील जोडले जातात. वेलकम, आपलं देखील स्वागत. सो आपण या सत्रामध्ये ऐकूया ज्ञानेश्वरजी चिकणे सरांचा आवाज. थैंक यू सो मच संदीप गावंड सर. व्हॅलेंटाईन डे मित्र हो येत आहेत. आगरी भाषेत जर म्हणायचं झालं तर तुझ्यासाठी करीन मी जीवाचं रान, तुझ्यासाठी करीन मी जीवाचं रान, खावाचा सोरीन गुटखाना पान, इंग्लिश सोडून कवा कवा पिन फक्त वाईन, ए सांग ना गो बनशील का माझे व्हॅलेंटाईन, ए सांग ना गो बनशील का माझे व्हॅलेंटाईन. जाऊया आपण नक्कीच मैदानात. वेलकम उपसरपंच ग्रामपंचायत वडूनगर डॉक्टर देवानंद पाटील, आपला हार्दिक स्वागत आहे. ही कविता आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल, मात्र तत्पूर्वी कामरान कुंबळे आणि अप्पू अप्पू कुंबळे ही सलामीची जोडी. येस, पंकज म्हात्रे सरांचा इशारा येतोय. सामना सुरू होण्याचा पहिला चेंडू पंच केलेला आहे. चांगला शॉट आहे, जातोय चेंडू कव्हर सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. बॅकफूट पंच बघितला आपण रोशन भांगर याच्या विरुद्ध. जबरदस्त आक्रमण आपण बघतोय. कामराम कुंबळेचं 4 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 4 धावाने या ठिकाणी आपण पाहतोय की नक्कीच श्री गणेश होतोय. चिराग पाटील, आपला हार्दिक स्वागत आहे. काल खूप चांगली बॅटिंग चिराग पाटीलच्या माध्यमातून आपण बघितली, परंतु आपल्या संघाला विजय प्राप्त करून देऊ शकले नाहीत. भगीरथ म्हात्रे, आपलंही हार्दिक स्वागत आहे. मिलिंद पाटील, मोन्या पाटील, आपलंही हार्दिक स्वागत आहे. कॅप्टन कूल, KPL मध्ये त्यांना आपण पाहणार आहोत. खालच्याली प्रीमियर लीगमध्ये ओव्हर द विकेट गोलंदाज. इथे काय घडलंय नक्की, आपल्या रनअपमध्ये कुठे ना कुठे चूक करतोय गोलंदाज. पॉवर प्लेचं षटक आहे. फील्ड रिस्ट्रिक्शन कशा प्रकारे बघूया आपण या चेंडूनंतर. ओव्हर द विकेट, हाफ ट्रॅकर ऑफ स्टंपच्या नक्कीच बाहेर. पंच म्हात्रे सरांना नक्कीच कसरत करावी लागेल. 1 धाव आली वाईटच्या रूपाने. 1 धावेने धावसंख्या धावफलकावर लागते ती 5. RCC राया आणि सोनारपाडा या 2 संघामध्ये मित्र आपण सामना पाहतात. बाळ्यामामा चषक 2024. आयोजक जय सोनूआई वडूनगर आणि राजेश दाखल्या पाटील, माजी सरपंच वडूनगर. विद्यमान सरपंच शशिकांत दादा चौगुले यांच्याशी हितगुज करताना आपण माजी सरपंचांना पाहू शकता व्यासपीठावर. हा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मात्र आणखी एक वाईड. या षटकाचा जर विचार केला तर ह्या षटकामध्ये आतापर्यंत 2 वाईड आले. वेलकम संजय धुमाळे. मित्र, गेली 12-13 वर्ष आमच्या वडूनगर गावामध्ये दिवाळी चषक होतो आणि त्या दिवाळी चषकामध्ये प्रत्येक दिवाळी चषकामध्ये उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक
नेहमीच संजय धुमाले यांच्याकडून राहिलेले आणि या गावामध्ये कुठलीही प्रीमियर लीग हो त्या प्रीमियर लीगलाही संजय धुमाले यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक राहिलेले. ओव्हर द विकेट गोलंदाज. हा फुलटॉस चेंडू आहे, स्वंग केलेला आहे, प्रॉपर बॅटवर चेंडू आलेला नाहीये, मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा तिथे. झेल सुटतोय, तेलही गेलं तूपही गेलं. खरं तर फलंदाज बाद नसता, परंतु तरीसुद्धा यस बीमर नो पंकज म्हात्रे सरांचा इशारा येतोय. तिसऱ्या पंचांचा निर्णय मागितलेला आहे यस स्क्वेअर लेग पंचांनी. बघूया आपण नक्कीच. पंच म्हात्रे सर एकच काहीतरी नक्कीच यस रिव्ह्यू मागितलेला आहे. पण तिसऱ्या पंचांचा या ठिकाणी नक्कीच निर्णय येईल आपल्यापर्यंत. यस बीमर नो आहे. ऑनफिल्ड पंचांनी जो निर्णय दिला होता तो कायम ठेवायचा आहे, कारण आपण पाहतोय की नक्कीच फुलटॉस चेंडू बीमर चेंडू होता आणि अशा प्रकारे आपण पाहतोय की 2+1 3 धाव मिळत आहेत. ओव्हर द विकेट गोलंदाज. हा चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे, मात्र फ्री हिट आहे. त्या अनुषंगाने बॅट्समनला काही धोका नाही आहे. सिंगल आली, सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 10 आपण पाहतोय. बालेमामा चषक 2024ची चौथी रजनी मित्र आपण अनुभवत आहात. एक महत्त्वाचा सामना तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. हा फुलटॉस पुन्हा एकदा जातोय, नक्कीच लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सफाईदारपणे फील्ड केलं गेलं. सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर लागली ती 11. गोलंदाज तयार. हा फुलटॉस नक्की स्वंग केलेला आहे. स्क्वेअर लेग सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. यस सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाईल. पंकज सरांचा इशारा येतोय चौकार. थँक्यू डीजे मास्टर. पंच 2 मिनिटं थांबा फक्त. आयोजन समिती थोडंसं समालोचन कक्षामध्ये संपर्क साधा. आयोजन समिती ट्रॅक विषयी इथे नक्कीच ऑब्जेक्शन आलेलं आहे. आयोजन समिती आपण संपर्क साधा समालोचन कक्षाशी. पंच 2 मिनिटं आपण फक्त थांबा. रात्रीची वेळ आहे नक्कीच, आणि त्या अनुषंगाने कुठे ना कुठे टेक्निकल प्रॉब्लेम थोडासा निर्माण झाला होता. यस पंच सामना सुरू करायचा आहे. जोही टेक्निकल प्रॉब्लेम होता तो आपण दूर केलेला आहे. धावसंख्या धावफलकावर लागलेली ती 15 विदाउट लॉस. कामरान कुंबळे आणि अप्पू कुंबळे ही सलामीची जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. ओ स्विच आलेला आहे. व्हॉट अ शॉट. चेंडू पॉइंट आणि थर्डमॅन यांच्यामधून जातोय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. टॉस बॉक्सला सलामी देणारा हा षटकार. चौकार षटकार घुमत आहेत. पाहू शकता आपण ॲक्शन रिप्लेमध्ये कशा प्रकारे हा शॉट कंप्लीट केला होता. काय जबरदस्त टायमिंग. आणखी एक पलटी शॉट. इथे मात्र चेंडू थर्डमॅनच्या डोक्यावरून जातोय सरळ सीमारेषा बाहेर. चौकार.
पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग आपण पाहतोय. तब्बल 25 धावा कुठलेल्या आहेत. रात्रीचं सत्र आहे. रजनी क्रिकेटमध्ये आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक अगदी महागडं ठरलेलं आहे. खास करून रोशन भांगर याला जर बघितलं तर हे लांबडं षटक होतं. खरं तर एक नो बॉल बिमर नो बॉल ही टाकला होता वाईड, आणि वाईडला 2 धावाही आल्या होत्या. त्या अनुषंगाने आपण पाहतोय की तब्बल 25 धावा या षटकामध्ये आलेले आहेत. चांगली पायाभरणी केलेली आहे दोन्ही फलंदाजांनी. कामरान कुंबळेच्या बॅटमधून 1 षटकार 3 चौकार आले. पप्पू कुंबळे फक्त 1 धावेवर खेळतोय. मात्र जबरदस्त पार्टनरशिप आपण पाहतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. इथं फील्ड डिस्ट्रिक्शन हटलं गेलं आणि गोलंदाज नेवाली एंड करून सुरुवात करेल विलास वारगडे. आपण पाहता सामना RCC राया आणि सोनारपाडा. RCC राया बॅटिंग करताना पहिल्या षटकात आपण पाहतोय तब्बल 25 धावा उभारतोय. पायाभरणी एखादी मोठी इमारत उभारायची असेल ना तर तिचा पाया अतिशय भक्कम लागतो, आणि पायाभरणी खूप चांगली झालेली आहे राया संघाची. गोलंदाज तयार विलास. पहिला चेंडू सरळ बॅटने खेळून काढलेला आहे. लॉंगॉन आणि लॉंगॉप यांच्यामध्ये सिंगल कंप्लीट केली. सिंगल शिवाय काही मिळणार नाही आहे. या सिंगलने धावसंख्या धावफलकावर लागली 26. खरं तर जय सोनाई वडुनवगर आणि राजेश दाखला पाटील यांचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. कारण या गावाला वडुनवगर गावाला पहिली रजनी क्रिकेट स्पर्धा त्यांच्या माध्यमातून दाखवली गेली, आणि खरं तर इतिहास रचला गेला जय सोनाई वडुनवगर आणि राजेश दाखला पाटील यांच्या वतीने. 3 वर्ष जे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न पुरं होत आहेत. फुलटॉस चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवर. चांगले क्षेत्ररक्षण, जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचं आपण बघितलं. असं क्षेत्ररक्षण नक्कीच रेग्युलर क्रिकेटमध्ये नेहमी पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 27 वर पोहोचलेली आहे. समोर जी गॅलरी आहे त्या गॅलरीमध्ये बसलेले प्रेक्षक बॅनरला जरा छेडछाड करू नका प्लीज. मागे तुमचा जो बॅनर आहे, थंडी लागली असेल थोडं पुढे या, परंतु बॅनरशी छेडछाड करू नका. वाईड आला. इथे स्विच झाला. फलंदाज स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. थंबलिंग झालं. 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर एंडला त्या ठिकाणी होते फलंदाज. मात्र रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगली. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि 2 धावांनी धावसंख्या धावफलकावर लागली ती 31. दुसरं षटक मार्गस्थ आहे. एक चांगल्या टोटलकडे आगेकूच करताना आपण पाहतोय RCC राया हा संघ. बऱ्याचशा दूरवरून हा संघ आलेला इथे खेळायला. इथे मात्र हुक केलेला आहे. चांगला फटका आहे. लॉंग लेग सीमारेषा क्लिअर होईल. येस, अनदर 6. चेंडू तसा बघितला तर खराब होता. अगदी लेग स्टंपच्या बाहेर हाफ ट्रॅकर, आणि चेंडूमध्ये वेग नव्हता, चेंडूमध्ये दिशा नव्हती, आणि त्याचा पूर्ण फायदा घेतलेला आहे. हुक केला होता फलंदाज कामरान कुंबळेने. 6 धावा आल्या. आणखी एक त्याचप्रमाणे मारलेला आहे फटका. इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतं. येस, फाईन लेग आणि लॉंग लेग यांच्यामधून चेंडू जाईल. सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. एक्केचाळीस धावा धावफलकावर लागलेले आहेत. एक जबरदस्त स्कोर उभारलेला आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना 4 षटकांच्या सामन्यामध्ये 65, 70, 75 धावा
ह्या कॅप्टनच्या डोक्यामध्ये असतात, कारण चेंडू जो आहे तो हेवी गुड शॉटचा चेंडू असल्या कारणाने इथे धावा खोऱ्याने अगदी होत असतात. धावांचा पाऊस पडतोय. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. स्विच झालेला फलंदाज. स्विच इट. चेंडू पॉइंट सीमारेषेच्या बाहेर जातोय. येस, अनदर 6. ग्लोरियस 6. दोन षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 47 धावा धावफलकावर लागलेले आहेत. आतापर्यंत चौथी रजनी आहे आणि चौथ्या रजनीचा जर विचार केला तर 2 षटकामध्ये 47 धावा पहिल्या 2 षटकामध्ये कुणाच्याही लागल्या नव्हत्या. एक बिग टोटलकडे नक्कीच RCC राया हा संघ जातोय, कारण या दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत अगदी अप्रतिम फलंदाजी केलेली. चौकार षटकार, खास करून कामरान कुंबळेच्या बॅटिंगचा नक्कीच या ठिकाणी दरारा दिसला. वैयक्तिक 40 धावांवर खेळतोय. गोलंदाज तयार होईल. आशिष त्रिपाठी, जिल्हा परिषद केंद्रशाला वडूनगर एंड कडून गोलंदाजी करेल. वेलकम अशोक पाटील, आमच्या जयगावदेव वडूनगर संघाचे अष्टपैलू खेळाडू, 40+, अनेक क्रीडापटू क्रिकेटपटू ज्यांनी घडवले. यावेळी मात्र आणखी एक हुक आणि चेंडू जातोय सरळ लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. वापरली नव्हती, मात्र टायमिंग जबरदस्त होतं. षटकाराने धावसंख्या वाढते. इथे मात्र स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न होईल आणि दुसरी धावही पूर्ण. 55 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 4 षटकांच्या या इनिंगमध्ये किती धावांपर्यंत जाईल हा संघ, हा प्रश्न पडलेला आहे. कारण बघा, तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 55 धावा धावफलकावर लागलेले आहेत. धावांची अक्षरशः लूट केली जात आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, यष्टीरक्षकालाही बीट केलं होतं चेंडूने. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1+1 अशा 2 धावा मिळतील. काही चांगलं घडत नाहीये क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी. फलंदाज अगदी आक्रमणाच्या मूडमध्ये आहेत. सर्जिकल स्ट्राईक त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय खेळपट्टीवर. आतापर्यंत 57 धावा धावफलकावर लावलेले आहेत. राऊंड द विकेट. इथे प्रॉपर बॅटवर चेंडू नाहीये. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. एक सिंगल मिळेल. सिंगलवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, मान्यवर कक्षामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. रजनी क्रिकेट आपण पाहतायत मित्रांनो. ओ, हा कुठल्या प्रकारचा चेंडू होता. अगदी बाउन्सर मारण्याचा प्रयत्न केला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. 1+1, 2 धावा आणखी धावसंख्येमध्ये भर टाकतील आणि धावसंख्या धावफलकावर लागेल ती बिनबाद 60. 60 धावा, बिनबाद 60 धावा लागत आहेत राय संघाच्या. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र कुठे ना कुठे आपण पाहतोय चेंडू यष्टीरक्षकाकडे जातोय. बीट झाला फलंदाज. धावसंख्या धावफलकावर अजूनही स्थिर 60. बिनबाद 60, खूप मोठी धावसंख्या तिसऱ्या षटकामध्ये उभारलेली आहे. कुठलाही गोलंदाज अचूक टप्प्यावर गोलंदाजी करू शकलेला नाहीये. इथे मात्र हाफ ट्रॅकर
पंच करण्याचा प्रयत्न केला होता. नक्कीच फलंदाजाची काहीतरी मागणी होती, मात्र पंचांकडून जो रिव्ह्यू येईल तोच ग्राह्य धरला जाईल. डॉट चेंडू आणि डॉटने धावसंख्या मात्र स्थिर आहे 60. पण जास्त वेळ वाया घालवू नका. आता मात्र दोन्ही पंच तिथे विचार विनिमय करतील आणि त्यानंतर निर्णय देतील. स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मरणार्थ आपण ही स्पर्धा पाहतोय. सन्माननीय बाळेमामा चषक 2024 राऊंड विकेट गोलंदाज शहरापासून दूर खेळले होते. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न ऑफस्टंपच्या खूपच बाहेर पाहू शकतो आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. पंचाचा वाईड बॉलचा इशारा. यस, अगदी अँगल गोलंदाजी केली जाते आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय ऑफस्टंपच्या खूप बाहेर चेंडू. पंचाचा वाईड बॉलचा इशारा. अवांतर धावेने धावसंख्या 61 वर पोहोचलेली आहे. हा चेंडू फ्लिक केलेला आहे. व्हॉट अ शॉट. यस, क्षेत्ररक्षक बनतोय, फक्त प्रेक्षक बघत राहतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. ते येत आहेत की ते गीत लावावं, ते गाणं लावावं, मात्र आमचे दिनेश गणेश यांना स्ट्रिक नक्कीच वॉर्निंग आहे. तुमचं स्वप्न प्रेक्षक वर्ग पूर्ण होणार नाहीये. धावसंख्या धावफलकावर लागते ती 65. नाही, स्पर्धेचे काही नियम आहेत, काही अटी आहेत. त्या अटी पाळणं अतिशय महत्वाचं आहे. 3 षटकांना आतापर्यंत तीन षटकं संपलेले आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 65 धावा धावफलकावर लागलेले आहेत. शेवटचं षटक आशिष विश्वकर्मा निवाले यांकडून गोलंदाजी करेल. कुठे ना कुठे या षटकामध्ये आशिष विश्वकर्माला धावांवर ब्रेक लावावा लागेल, कारण 3 षटकामध्ये 65 धावा म्हणजे खूप, अगदी धावांचा डोंगर आहे राया संघाने उभारलेला. फास्टर गोलंदाज आपण पाहतोय. अगदी रनअप बघितलं तर 13 ते 14 पावलांचं रनअप. ओ माय गॉड. मात्र आपल्या रनअपमध्ये कुठे ना कुठे स्लीप झालेला आहे. मातीच्या खेळपट्टीवर ग्रीप शूजला लवकर मिळते, मात्र इथे स्लीप झाला होता गोलंदाज. आज ब्रँडेड शूज प्रत्येक खेळाडूकडे आहेत. येस, डॉट बॉलचा इशारा. खूप नशीबवान आहे अशोक पाटील सध्याची पिढी. सध्याचे तरुण जे खेळाडू आहेत, क्रिकेटर्स, खूप मी तर म्हणे नशीबवान आहेत. ब्रँडेड शूज, ब्रँडेड ट्रॅक, ब्रँडेड टी शर्ट, ब्रँडेड बॅट, सर्व काही त्यांच्या ब्रँडेड हातामध्ये अगदी आयतं आलेलं आहे. इथून जर 20 ते 25 वर्षाच्या कालामध्ये तुम्ही पूर्वीच्या कालामध्ये गेला तर क्रिकेट काय होतं ते नक्कीच आमच्या 40+ क्रिकेटर्सना विचारा. पॅरागॉन चप्पल
आणि ह्या ट्रॅक वगैरे आणि टी शर्ट वगैरे तर स्वप्नातही नव्हतं. येस, अगदी टी शर्ट इंटरनॅशनल प्लेयर वापरत असंच माहीत होतं. गावकीच्या क्रिकेटमध्ये कुठले टी शर्ट आणि कुठल्या ट्रॅक. खेळपट्टी आता तुम्हाला अगदी गुलगुलीत खेळपट्टी दिसते. तिथे एखाद्या शेतातून चूर उपटायचे, शेण न्यायचं, आपली जमीन खोदायची आणि तिथे खेळपट्टी तयार करायची, अशी खेळपट्टी होती. असे सपाट मैदान तर स्वप्नातही बघायला मिळत नसतात. 4-5 शेतं एकत्र करायची आणि त्याचं एक मैदान करायचं. स्टंप आता तुम्हाला जे रंगीबेरंगी स्टंप दिसतात, अगदी झाडाच्या कुठल्या तरी काठ्या, खास करून टेकल्याच्या काठ्या, भेंडीच्या काठ्या. 11 जणांना एक बॅट असायची, तीही 2-2, 3-3 रुपये काढलेली. आता 11 जणांना 22 बॅट. त्या पण जितक्या लांबून बॅट तुम्ही आणाल तितक्या चांगल्या, जितक्या महाग बॅट आणाल आपल्या परेश काबूकर सारख्या तितक्या चांगल्या. आणि फक्त एक सीझन बॅट वापरायची, त्यानंतर परेश काबूकर सारखी ती बॅट नक्कीच कोणाला तरी भेट द्यायची. सीझनला 5-5 बॅटी वापरल्या जात आहेत. असं क्रिकेट आजचं अगदी रेडीमेड क्रिकेट खरं तर पाहायला मिळते. हे जे कॅप्टनचे निव्याचे बॉल तुम्ही बघताय ना, पूर्वी बघायलाही मिळत नसत. रबरी बॉल, लाल बॉल, व्हाईट बॉल. बाय द वे, जाऊया क्रिकेटकडे. राऊंड द विकेट. आशिष विश्वकर्मा इथे मात्र पुल केले आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. फटक्यामध्ये दम नव्हता. नक्कीच फेअरलेग सीमारेषेवर एक सुरेख झेल आणि फलंदाजाचा समाप्त होतोय खेळ. खास लोकाग्रह वास्तव हे गीत आपल्यापर्यंत पेश केलं मित्रांनो. नाईटला फक्त एकदा किंवा दोनदाच वाजेल. मिस टाईम फटका आहे. मिडॉनवर चेंडू पडतोय. सिंगल आली, त्यानंतर डबल ही कंप्लीट केली. दोनने धावसंख्या धावपलकावर लागली ती 67. अजूनही गोलंदाजाला नक्कीच इथे वाव आहे आपल्या षटकामध्ये कमीत कमी धावा देण्याची. कारण पहिल्या षटकात 25 आल्या, दुसऱ्या षटकात 22, तिसऱ्या षटकात 18. हा गोलंदाज नेवाली एंडकडून गोलंदाजी करतोय. किती धावा देईल? राऊंड द विकेट गोलंदाजीसाठी तयार. हो, यावेळी मात्र पाहतोय आपण अगदी आजच्या दिवसातील एक मोठा फटका, षटकार. टीम बापगाव आपण तयार राहायचे. चालू सामन्यातील विजेता संघ आपल्याशी 2 हात करणार आहे. टीम बापगाव. यस, यानंतर मित्रांनो मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 6 धावाने धावसंख्या धावपलकावर लागते ती 73. रजनी क्रिकेट. नाईटला इतक्या धावा प्रेक्षकांना या धावांची सवय नसते, मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. राऊंड द विकेट. इथे चेंडू हवेत आहे. मिस टाइम फटका आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली. एक सोपा झेल, कठीण झेलाला सोपा झेल केला. फलंदाज फेल.
विकेट आली आणि धावसंख्या धावफलकावर सध्या मात्र 73 आहे. शेवटच्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूवर एकाच मोठा फटका मारला तर नक्कीच 80च्या घरात धावसंख्या जाऊ शकते. परंतु काय जबरदस्त आज बॅटिंग कामरान कुंबळेच्या मार्फत. 45 धावांवर खेळतोय कामरान कुंबळे. 2 चेंडू शिल्लक आहेत. आय थिंक जर कामरानला स्ट्राईक दिली तर तो अर्धशतक पूर्ण करू शकतो. 3 अर्धशतक आतापर्यंत या स्पर्धेमध्ये झालेले आहेत. नवीन बॅट्समन शोभान क्राउन द विकेट गोलंदाज. हा चेंडू नक्कीच आय थिंक जर सिंगल घेऊन स्ट्राईक दिली असती कामरानला तर कुठे ना कुठे त्यालाही संधी मिळाली असती. आणि अशा मोठ्या स्पर्धेत जेव्हा तुम्ही 50 लावता किंवा 50 बनवता तेव्हा त्या आठवणी तुमच्यासाठी अगदी चांगल्या असतात. मात्र ती संधी कामरानला मिळणार नाही आहे. फुलटॉस चेंडू लावून दी कार्पेट. आपण पाहतो अगदी मैदानाला गुदगुल्या करत चेंडू लॉंग ऑन सीमारेषेवर गेला. 2 आल्या. तिसरीचा प्रयत्न आणि 3 ही पूर्ण. 3 धावा पूर्ण झालेले आहेत की नाही हे तिसऱ्या पंचांकडे विचारलेले आहे ऑनफिल्ड पंचांनी. बघूया आपण नक्कीच 3 धावा ह्या पूर्ण झालेल्या आहेत की नाही. इनिंग तर तशी संपलेली आहे. बॅट लँडिंग केलेली आहे. 3 धावा पूर्ण. यस, अजय पाटील यांची फास्ट सर्व्हिस. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय 4 षटकं झाली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 76 म्हणजे 76 धावा करून 77 धावांचं लक्ष या इथे RCC राया संघाने ठेवलेले सोनारपाडा संघासमोर. तर नक्कीच नवीन इनिंग कॉम्बॉक्समध्येही बदल होईल. साहिल शेळके कॉम्बॉक्समध्ये तयार होतील. वेलकम साहिल शेळके इन कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच ज्ञानेश्वरजी चिकणे सर. अगदी ही मॅच भरपूर महत्त्वाची पाहायला मिळते कारण RCC राया आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या विपक्षामध्ये अगदी मुरबाड होऊन प्रथमतः कुठेतरी बाहेर खेळण्यासाठी आलेली टीम एस सोनारपाडा आपल्याला पाहायला मिळते. आणि नक्कीच पाहायला विसरू नका बाळमामा चषक 2024 वडूनगर आयोजित ही स्पर्धा. आणि त्यामध्ये अगदी ज्ञानेश्वरजी चिकणे यांच्या माध्यमातून एक आरती प्रकाशन सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे. अगदी शेवटच्या दिवशी तो प्रकाशन सोहळा आपण याच ठिकाणी याच मंचावरती आपण पाहणार आहोत. सो तयार राहायचं आहे. अगदी शेवटच्या दिवशी अंतिम दिवस मेगा फिनाले डे या दिवशी असेल. त्या दिवशी आरती प्रकाशन सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्ञानेश्वरजी चिकणे यांच्या माध्यमातून. आई देवी आणि सोनू आई असा आरती प्रकाशन सोहळा. नक्कीच परेश काबूकर जोडले जातील. चर्चा चालू आहे त्यांची देखील ज्ञानेश्वरजी चिकणे यांच्यासोबत. सो जाऊया मॅचच्या दिशेनं. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं
सहर्ष स्वागत. मुरबाडहून मॅचला आनंद घेतात एस के एंटरटेनमेंटच्या माध्यमातून, त्यांचं देखील यूट्यूबच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. मॅच महत्वाची आहे. धावफलकावरती धावा बनल्या गेल्या त्या म्हणजे तब्बल 76 बनल्या गेल्या आणि 77 मारायच्यात. अगदी RCC राया संघ बॅटिंग करण्यासाठी ओळखला देखील जातो आणि सध्या बॅटिंग त्यांची पाहायला मिळाली. सत्याहत्तर धावा बनवायच्यात. 77 रन टू विन. 77 धावा बनवायच्यात बॅटिंग करत असताना टीम SA सोनारपाडा मुरबाड संघाला. बघा अगदी सोनारपाडा संघ हा देखील मुरबाडहून क्रिकेट खेळण्यासाठी या भिवंडी नगरीमध्ये आलाय. प्रथमतः ते कुठेतरी बाहेर खेळण्यासाठी गेल्यात, त्यांचं देखील कौतुक असेल. अगदी जोपर्यंत आपण बाहेरच्या संघांशी खेळणार नाही तोपर्यंत आपलं क्रिकेट डेव्हलप होणार नाही, ही संकल्पना आपल्याला मुरबाडकरांची देखील आता पाहायला मिळेलच. अगदी प्रथमतः भिवंडी नगरीमध्ये आलात आणि भिवंडी क्रिकेटची पंढरी आहे. अनेक स्पर्धा या भिवंडी नगरीमध्ये आणि उल्लेख हा देखील मी करेन ज्यांच्या विद्यमानानं ही स्पर्धा आपण पाहतोय. सुरेश बाळमामा म्हात्रे चषक 2024. सकाळी अगदी आत्ता देखील सध्याच्या घडीला एकच चर्चा आहे भिवंडीमध्ये, कारण ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम फक्त आणि फक्त वडूनवघर गावामध्ये सुरेश बाळमामा म्हात्रे चषक 2024. आणि सकाळच्या दिवसामध्ये अगदी तुम्ही यूट्यूबवरती सर्च कराल ना तर अनेक सारे टुर्नामेंट या भिवंडीमध्ये मामांच्या नावाचे आपल्याला पाहायला मिळतील. चला मॅचला सुरुवात करूया. समोर बलाढ्य संघ RCC राया, त्यांच्या समोर केतिया. प्रथमतः मुरबाड मधून बाहेर पडलेला टीम सोनारपाडा संघ. अगदी बऱ्याच वर्षा अगोदर पडला असेल कदाचित, परंतु सध्या या वर्षामध्ये या हंगामामध्ये अगदी गेल्या 2-3 वर्षांमध्ये हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय या भिवंडी विभागामध्ये. गोलंदाज झाला सज्ज. पहिलं षटक अप्पू कुंगले. पहिला बॉल अगदी लाईन चेक केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण खेळाडूकडनं पाहायला मिळालं. एक सिंगल. कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवरती घेतलेली नाही आणि अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावेनं संघाचं खातं उघडलं जात आहे. अगदी एक धाव बनू शकत होती परंतु कोणती धाव त्या ठिकाणी घेतली जात नाही. गोलंदाज सज्ज. यावेळेस बाटची करायला लागली आहे मात्र शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडवला जाईल. यावेळेस मात्र एक सिंगल. एका धावेनं धावफलक 2 या अंकावरती. बघा चांगली बॅटिंग टीम RCC राया संघाकडनं झाली आहे. हा संघ अगदी नामवंत संघ काय तर मी सातत्याने म्हणत असतो भिवंडी विभागामध्ये जोपर्यंत तुम्ही मोठ्या संघासमोर खेळणार नाही ना तोपर्यंत तुम्ही कधी तुमचं क्रिकेट तुमचं डेव्हलप होणार नाही, तुमचं क्रिकेट मोठं होणार नाही. RCC राया संघाचा नक्कीच उल्लेख करेन की कुडूस वडवली त्या ठिकाणी जी स्पर्धा झाली होती त्यामध्ये गुरसई B सारख्या संघाला त्यानं नमवलं होतं. म्हणजे बघा की अगदी खेळाची जिद्द असेल ना तर कितीही मोठा संघ असू द्या तुम्ही त्यांना नमवू शकता. सध्याच्या घडीला समोर मुरबाड विभागातून संघ आहे, त्यांना देखील राया संघाचा खेळ माहिती नाही आहे. बाकफूटवरती जाऊन खेळून काढला एक सिंगल. या चेंडूवरती दरम्यान कंप्लीट रिस्की सिंगल होती. अगदी डायरेक्ट हिट झाला असता तर कोणताही संदेह नाही या बॅटरला मैदानाच्या बाहेर परतावं लागलं असतं, परंतु एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली गेली. एका धावेनं धावफलक 3 या अंकावरती. पहिला चेंडू वाईड आला परंतु त्यानंतर मात्र 2 सिंगल बॅक टू बॅक. आणि या 3 धावा अगदी 77 बनवायच्यात. हा चेंडू अपील केली जाते मात्र डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू. चांगली अंपायरिंग गेल्या 4 दिवसांपासून आमच्या समवेत पंकज म्हात्रे सर, राजेश पाटील सर आपल्याला ऑन फील्डवरती पाहायला मिळतात आणि याच गावचे सुपुत्र अजय पाटील सर हे देखील अंपायरिंगच्या भूमिकेमध्ये. त्यांची देखील जबरदस्त अंपायरिंग अगदी ऑल ओव्हर भिवंडी नव्हे
तर पूर्ण ठाणे रायगड परिसरामध्ये यांची अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते. चांगले अंपायर आहेत, चांगले प्लेयर देखील आहेत. खेळाडू नक्कीच राजेश पाटील सर देखील अप्रतिम प्लेयर आहेत. तसेच संदीप सर उल्लेख करत असतात. पंकज म्हात्रे सर अगदी गोलंदाज आहेत आणि मी उल्लेख करेन राजेश पाटील सरांचा. या चेंडूनंतर उल्लेख केला जाईल, परंतु हा फटका बघा अगदी सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला जाईल. एका क्षणाला वाटलं बॉल बाउंड्री लाईन क्लिअर होईल का, परंतु ताकद त्या फटक्यामध्ये नव्हती आणि विकेटचं पतन. नक्कीच आनंद घेत असताना अजय पाटील आणि परेश काबूकर. न्यू बॅटर क्रमांक 3 वरती हरेश वारघडे पाहायला मिळतील. बघा सिंगल डबल न काही होणार नाही, या मोठे फटके खेळावे लागणार आहेत टीम सोनारपाडा संघाला. यावेळेस देखील पुलचा फटका हा देखील फसलाय. जजिंग भरपूर चांगलं. अगदी रात्रीच्या प्रहरामध्ये अगदी उंच गेलेला चेंडू जज करणं कठीण असतं, परंतु त्यानं केलं जज. टिपलाय, झेल संपलाय. आणखीन एका बॅट्समनचा खेळ. बॅट्समन हरेश वारगडे बॅक टू डग आउट. आणखीन एका विकेटचं पतन झालंय. अगदी विचार केला तर RCC राया त्यांच्या विपक्षामध्ये SS सोनारपाडा आपल्याला मुरबाडहून आलेला संघ खेळताना पाहायला मिळतोय. आणि काय मॅच पाहायला मिळतीया. नक्कीच एक उल्लेख मी निश्चित रूपानं करीन. जेव्हा आपले लॉट्स पडल्या होत्या प्रथमतः, जेव्हा अनाउन्समेंट केली गेली होती की नाईट क्रिकेट स्पर्धा, रजनी क्रिकेट स्पर्धा भिवंडी विभागामध्ये वडूनवघर गावामध्ये, तेव्हा पहिला संघ होता SS सोनारपाडा संघ. त्याने नक्कीच उल्लेख केला होता की कोणताही संघ समोर आणा तुम्ही, आम्ही खेळण्यासाठी तयार आहोत. आम्हाला अगदी प्रथमतः मुरबाडच्या बाहेर खेळायचं आहे. भिवंडी नगरीमध्ये ते प्रथमतः आल्यात. अगदी त्यांना देखील मी सांगेन भिवंडी क्रिकेटची पंढरी आहे. अनेक सारे टुर्नामेंट या भिवंडी विभागामध्ये होत असतात. RCC राया संघ अनेक टुर्नामेंट खेळताना पाहायला मिळते, परंतु प्रथमतः खेळतीया टीम सोनारपाडा. यावेळेसचा फटका चांगला आहे. धावा देखील मिळतील अर्धा डझन. बॉल सीमारेखा पार. षटकार. काय जबरदस्त फटका, काय जबरदस्त बॅटिंग. आता सुरुवात झाली आहे का हाणामारीला. दुसरे षटक मार्गस्थ. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय बॅट्समन जितू चव्हाण आणि हा बॅटर सलामीला आलाय. काहीतरी वेगळं पण असेल. हा फटका बघा अगदी पहा आणि पाहतच राहावा, परंतु अगदी एफर्ट 100% दिले गेले. RCC राया संघ हार इतक्या लवकर ते मानत कधीच नाही. आणि सध्याच्या घडीला काय चेंडू अडवलाय, कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. जितू चव्हाण स्वतःवरती आत्मविश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे, परंतु जबरदस्त क्षेत्ररक्षण. रिप्लेमध्ये सुद्धा आपण पाहिलं अगदी स्वतःला पूर्णपणे झुकून दिलं. एका क्षणाला बॉल बाहेर जाईल वाटलं, परंतु रात्रीचा प्रहर मी उल्लेख केला होता आणि त्या अनुषंगानं बॉल बाहेर गेला नाही आहे, तर बॉल अडवला जाईल. कोणत्याही प्रकारची धाव नाही. डॉट बॉल. यावेळेस देखील त्याच दिशेनं, मात्र यावेळेस चेंडू अडवता येणार नाही. या दूरचा खेळाडू प्रवास झाला, बॉल अडवला जातोय आणि या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील तब्बल धावा 2 आणि 2 धावेनं धावफलक पुढे सरकताना तिसऱ्या पंचांची मागणी भीमरसाठी केली जाते.
तिसऱ्या पंचांची मागणी टेक्निकल टीम एसके एंटरटेनमेंट अप्रतिम टेलिकास्ट पाहायला मिळतोय आणि नक्कीच यूट्यूबवरती कमेंट्स देखील वाचल्या जातील ज्या चांगल्या असतील आणि नक्कीच यूट्यूबवरती चांगल्या कमेंट्स देणारेच प्रेक्षक असतात. नक्कीच आरसीसी पेठसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा दिल्या जातात. आरसीसी राया माफ करा, अगदी आरसीसी पेठ देखील आपल्याला पनवेल विभागातून पाहायला मिळणार आहे उद्याच्या दिवसामध्ये. अगदी वाकलन संघ देखील इन ॲक्शन मध्ये, केतन म्हात्रे देखील इन ॲक्शन मध्ये कदाचित पाहायला मिळू शकतो. परंतु हा चेंडू आणि अंपायर डिसिजन इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजे या चेंडूवरती फक्त आणि फक्त 2 धावा. गोलंदाज सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा बॉल फुल टॉस बॉल आणि यावेळेस अंपायरचा भीमर नो बॉलचा इशारा. 1 धाव दरम्यान कंप्लीट, झेल देखील ड्रॉप झाली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा देखील या चेंडूवरती कंप्लीट आणि नो बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय, म्हणजे 9+2 अशा 3 धावा धावफलकावरती लागल्या जातील. 3 धावेनं धावफलक 12 ऑन अबाउट 12 धावा धावफलकावरती. 77 धावांचा पाठलाग करत असताना 15 धावा धावफलकावरती, माफ करा 3 धावा ऍड केल्या. 9+2 अशा 3 धावा 15 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचेल. चांगली बॅटिंग आता मात्र होणं गरजेचं टीम सोनारपाडा संघाला. बघा जबरदस्त बॉल पडल्यानंतर अतिरिक्त उसी मातीची खेळपट्टी आहे, त्या अनुषंगानं कुठे ना कुठे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आरसीसी राया संघाचा उल्लेख करेन, मातीची विकेट असो किंवा कॉन्क्रीटची विकेट असो, अप्रतिम खेळ त्यांचा सातत्याने पाहायला मिळतो या भिवंडी विभागामध्ये. सध्याच्या घडीला देखील चांगला खेळ पाहायला मिळतो, चांगली गोलंदाजी केली जाते. यावेळेस गॅप शोधला, फटका चांगला, धावा मिळतील 4, येतोय चौकार. थँक्यू डीजे. तर मध्यरात्र झाली आहे, मध्यरात्री झाली तरी अजून प्रेक्षक जागे आहेत. आमचे सहकारी मित्र शिवनाथ पाटील, इंद्रपाल पाटील, नरेश पाटील आणि प्रशांत पाटील यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. खरं तर सामना ते पाहत आहेत अगदी प्रत्यक्ष. बॅक टू कॉम्बॉक्स. यावेळेस देखील मोठा प्रहार करायचा होता, अपील तर केली जाते. अंपायर सांगतात व्हाईट बॉल आहे, लेग स्टंप सोडून चालला होता चेंडू आणि अतिरिक्त धावफलक 20 वरती. 77चा पाठलाग करत असताना 20 धावा बनल्या गेल्यात. प्रत्युत्तर दिलं जात आहे का मैदानाच्या आतमध्ये? मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. जर मोठे फटके येत नाहीयेत तर मॅच पासून दूर टीम सोनारपाडा. यावेळेस देखील फटका चांगला आहे, अगदी फटकावून दिलाय, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली कोणती मिस्टेक त्याने केलेली नाही आहे. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक धक्का टीम एस सोनारपाडा मुरबाड संघाला. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून देखील जोडले जातात. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. वडून अवघर आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. सुरेश बाळमामा म्हात्रे चषक 2024. सध्याच्या घडीला ग्रामीण क्रिकेटमध्ये फक्त आणि फक्त एकच चर्चा वडून अवघरच्या या ट्रॉफीची, सुरेश बाळमामा म्हात्रे ट्रॉफी 2024. गोलंदाज सज्ज होईल. चला वेळेबाबत सहकार्य करायचं आहे टीम राया संघ. राया संघ विनंती असेल वेळेबाबत सहकार्य करा, जास्त वेळ खर्च होतोय. जर जास्त वेळ असंच खर्च होत राहिला, तुमच्याकडे फक्त 4 मिनिटं राहिलेत हे षटक कंप्लीट करण्यासाठी, अदरवाईज तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये घ्यावा लागेल.
गोलंदाज झालाय सज्ज. पहिला बॉल अगदी लाईन चेक केली जाईल. लाईन भरपूर खराब. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल आणि या एका धावेनं धावफलक 21. फक्त आणि फक्त एकच ऑप्शन आहे टीम सोनारपाडा मुरबाड संघाकडे, हिट आउट और गेट आउट. अदरवाईज गेट आउट तसंच होतील या स्पर्धेमधनं, कारण नॉकआउट मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त टोला, बॉल सीमारेषेबाहेर गेला. षटकार. थँक्यू डीजा. ट्रेडमार्क शॉट आपल्याला पाहायला मिळाला. राजू राठोड हेलिकॉप्टर मॅन. जबरदस्त टोला पाहायला मिळालाय. भरपूर चांगला फटका. 6 धावा देऊन गेलाय. 6 धावेनं धावफलक 27 वरती. काय शॉट पाहायला मिळालाय. अशा फटक्यांची गरज देखील आहे टीम सोनारपाडा संघाला. पुन्हा एकदा सज्ज झाला. यावेळेस देखील त्याच प्रकारे फटका खेळायचा होता. बघा अगदी नशिबाची देखील साथ असणं बॅटरला गरजेचं असतं. सध्या तरी तेच पाहायला मिळतंय. बॅटची कडा लागली. यष्ट्यांवरती देखील जाऊन आदळू शकत होता चेंडू, परंतु तसं काहीच पाहायला मिळालं नाहीये आणि हा निर्धाव चेंडू डॉट बॉल. गोलंदाज झालाय सज्ज. पुढचा चेंडू यावेळेस भिरगुरून मारलाय. भिंगरी शॉट, बॉल सीमा पार. षटकार. अगदी या स्पर्धेमध्ये आपण गुड शॉटचे बॉल वापरतोय आणि त्याच्यावरती लिहिलं देखील जात आहे बायामामा चषक 2024 आणि कॅमेरा वर्क देखील पहा आपण. अप्रतिम कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जे बायामामा चषक लिहिले ते सुद्धा दिसलं जात आहे. इतकं अप्रतिम टेलिकास्ट एस के एंटरटेनमेंटच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे आणि जबरदस्त बॅटिंग सध्याच्या घडीला. अगदी 2 षटकार पाहायला मिळालेच बॅट्समन राजू राठोडच्या बॅटमधनं आणि दोन्ही फटके तगडे होते. म्हणजे छक्का नाही तर 8, परंतु 6 धावाच मिळतील. अगदी टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहू शकता हे चेंडू बायामामा चषक 2024 आर्टिफिशियल चेंडू. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. यावेळेस देखील मात्र फटका फसला. चेंडू खाली स्वतः गोलंदाज कोणती मिस्टेक केलेली नाहीये. आणखीन एका विकेटचं पतन. बिग ब्लो, मोठा धक्का. राजू राठोड हेलिकॉप्टर मॅन बॅक टू द आउट. क्रॅश लँडिंग. मोमेंट झाला. मोठा फटका खेळायचा होता. अगदी हा फटका आला असता नक्कीच रील्स देखील भरपूर खेळाडू बनवत असतात, परंतु सध्याच्या घडीला आरसीसी राया संघ भरपूर चांगल्या टच मध्ये, भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळतंय. भरपूर चांगलं वर्क. गोलंदाजाच्या माध्यमातून षटकार खाल्ले 2, परंतु कमबॅक केला विकेट काढून. आणि कॅप्टनला सांगत असताना विकेट काढू शकत होतो आणि कॅप्टन म्हणत असेल या अगोदर हा चेंडू टाकला असता तर. बघा हा देखील गतीमध्ये परिवर्तन केला जातोय. स्विंग अँड मिस, डॉट बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळतो. अगदी बॉल पडल्यानंतर शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, परंतु अगदी विचार केला तर कुठे ना कुठे हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलेला पाहायला मिळाला आणि पूर्णपणे बीट केलं बॅटरला. धावफलकावरती धावा स्थिर आहे 33 धावा. यावेळेस खोलवर टप्पाचा बॉल खोदून काढलाय, मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. 3 षटकांचा खेळ देखील झालाय समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा तब्बल पाहायला मिळतील, त्या म्हणजे 33 धावा. म्हणजे अजून देखील 44 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी येथून टीम एस सोनारपाडा मुरबाड संघाला. अगदी विचार केला मिस्टेक घडल्या, अगदी पहिल्या डावापासून मिस्टेक झाल्या टीम सोनारपाडा संघाकडनं.
कारण गोलंदाजी थोडीशी खराब. पहिलं षटक महागडं षटक पाहायला मिळालं, तब्बल 25 धावा, त्यानंतर 22, त्यानंतर 18, त्यानंतर 11, तब्बल 76 धावा बनवल्या गेल्या होत्या पहिल्या डावामध्ये. आणि त्याचा प्रत्युत्तर देत असताना पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त अप्पू कुंगलेनं 4 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर माईजनं तब्बल 16 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर अरमाननं फक्त आणि फक्त 13 धावा खर्च केल्या. म्हणजे शेवटचं षटक अगदी इन्व्हेस्टमेंट भरपूर राहिली आहे, खर्च करू शकतात, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चितीनं भरलेला खेळ आहे. क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्त्व नाही आहे. 6 चेंडू 6 षटकार देखील आले तरी सुद्धा मॅच जिंकू शकत नाही आहे, कारण 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ते म्हणजे तब्बल 44 धावांची. 6 बॉल 44 नीडेड. गोलंदाज झालाय सज्ज, गोलंदाज अली आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस फटका उडवलाय, चेंडू हवेत, बॉल सीमारेषा पार, आउट ऑफ पार्क, षटकार. या गोष्टीचा मी उल्लेख करेन की फटके भरपूर चांगले आल्यात. दुसऱ्या डावामध्ये सुद्धा अगदी तगडे फटके आल्यात, परंतु उशीर झाला, भरपूर उशीर झाला. कारण मी उल्लेख केला होता 6 चेंडूमध्ये 6 षटकार देखील आले ना तरी सुद्धा मॅच जिंकू शकत नाही आहे टीम सोनारपाडा संघ, हरकत नाही आहे. परंतु इथपर्यंतचा प्रवास भिवंडीमध्ये प्रथमता आलाय आणि भिवंडीमध्ये प्रथमता कुठे ना कुठे चांगला खेळ त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला केला. धावफलकावरती धावा 40. यावेळी फुलटॉस, चेंडू हवे, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आणि झेल झाली आहे ड्रॉप. मात्र एक सिंगल या चेंडूवरती दरम्यान कंप्लीट केली गेली. अगदी निश्चित रूपानं डीप होणारा चेंडू होता. हाईट फॅक्टर देखील लक्षात घेतली गेली अंपायरनं, त्या अनुषंगानं फेअर डिलिव्हरी आहे. भरपूर चांगली अंपायरिंग सध्याच्या घडीला पाहायला मिळते. गोलंदाज झालाय सज्ज, पुढचा बॉल. यावेळेस अंपायरचा नो बॉलचा इशारा येतोय. इट्स अ बीमर नो बॉल. अतिरिक्त गती आहे, परंतु त्या गतीला कुठे ना कुठे नियंत्रित घ्यावं लागणार आहे गोलंदाजाला. गती चांगली आहे आणि या खेळपट्टीवरती अगदी गेल्या 4-3 दिवसांपासून आपण हेच चित्र पाहतोय. गती असून फायदा नाही आहे, नियंत्रण हवंय, व्हेरिएशन हवंय. यावेळेस जबरदस्त फटका पाहायला मिळतोय, परंतु चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑनला. एक सिंगल दरम्यान कंप्लीट. सिंगल डबलचा खेळ पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज, पुढचा बॉल. चांगला चेंडू, चांगला चेंडू अगदी पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळलाय. डॉट बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी. पुढची मॅच देखील मग थ्रिलर पाहायला मिळणार आहे की काय. मेहर 11 बाबगाव त्यांच्या विपक्षामध्ये विजेता संघ जवळजवळ विजय निश्चित करत चालली आहे टीम RCC राया संघ. मिसफिल्ड पाहायला मिळाली, परंतु बॉल अडवला गेला आणि कोणत्याही प्रकारची धाव या ठिकाणी नाही आहे. आणि कौतुक मी नक्कीच करेन टीम SS सोनारपाडा मुरबाड संघाचं. प्रथमता भिवंडीमध्ये खेळण्यासाठी आला, प्रथमता मुरबाडहून बाहेर तुम्ही खेळण्यासाठी आला. कौतुक असेल तुमचा. लॉट्स पडली गेली तेव्हा पहिला संघ होता ज्यानं नाव नोंदवलं. त्यांनी सांगितलं आम्हाला की कोणताही संघ तुम्ही समोर लावा, मग ते भिवंडीतील टॉप असू दे, ऑल ओव्हर इंडियामधील टॉप असू दे, फक्त भिवंडीमध्ये क्रिकेट खेळण्याची इच्छा होती आणि ती त्यांनी जतन केली. नक्कीच मी तुम्हाला देखील सांगेन भिवंडी क्रिकेटची पंढरी आहे. नक्कीच ही GCA ची टुर्नामेंट आहे, ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहतोय आणि त्या अनुषंगानं खेळ केला जातोय. नक्कीच चांगला खेळ तुमचा देखील राहिला, चांगली छाप तुम्ही सोडली आहे आणि नक्कीच भिवंडीमध्ये तुम्ही पुन्हा पुन्हा येत राहाल, कारण भिवंडी मी सातत्याने म्हणतोय क्रिकेटची पंढरी आहे. या ठिकाणाहून अगदी अनेक सारे मॅचेस, अनेक सारे मोठे मोठे टुर्नामेंट, अगदी बक्षिसं असतील, बाकीच्या गोष्टी असतील,
भरपूर साऱ्या टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळत असतात. सो वेल प्लेड टीम मुरबाड, बट हार्ड लक आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम RCC राया, मॅन ऑफ द मॅच. सो मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत कामरान. आपण यायचं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यास